नवी मुंबई भाजपमधला वाद आता फडणवीसांच्या दरबारी पोहोचलाय। राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। मंदा म्हात्रे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यात। म्हात्रे काल घडलेल्या सगळ्या प्रकाराची आता तक्रार करणार आहेत। तर गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वादाला आता एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे। काल काही आरोग्य सेवांचं नवी मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आलं। महापालिकेचा हा कार्यक्रम होता। गणेश नाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते। मंदा म्हात्रे सुद्धा उपस्थित होत्या। मात्र मंदा म्हात्रे यांना या ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचा त्यांनी आरोप केला। या कार्यक्रमातून त्या निघून गेल्या होत्या आणि एकंदरीतच नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये काही राजकीय वाद पेटलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसणं अशा प्रकारच्या 2 वेळा घटना घडल्या। एकंदरीतच आता हा सगळा वाद, या सगळ्या तक्रारी मंदा म्हात्रे घेऊन पोहोचलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या दरबारी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, मंदा म्हात्रे आता तक्रारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्यात। नवी मुंबईतला राजकीय वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच अनुपमा, खरं तर आपण पाहतोय काल नवी मुंबईमध्ये 2 प्रकारचा वाद पाहायला मिळाला। मुख्यत्वे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातला जो वाद होता त्याची प्रामुख्याने चर्चा होती, परंतु आणखीन एक वाद त्या ठिकाणी निर्माण झाला, तो म्हणजे गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे या 2 भाजपच्या नेत्यांमधला अंतर्गत वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात पोहोचला असून मंदा म्हात्रे काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झालेल्या आहेत। आपण गेल्या अनेक वर्षांपासून मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक हा वाद सातत्याने नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतो। त्याचाच एक पुढचा अंक म्हणून कालच्या या सगळ्या घटनेकडे पाहिले जाते। आता या सगळ्या कालच्या प्रकारानंतर मंदा म्हात्रे यांच्या तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतायत आणि गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातल्या या वादाची समेट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं होतोय का, की पुढील काळात हा वाद आणखीन पेटण्याची चिन्ह या निमित्तानं निर्माण होत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्व अर्थानं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अनुपमा, निश्चितच आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने दखल घेतात हेही बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर मंदा म्हात्रे काल नवी मुंबईमधल्या कार्यक्रमामध्ये गेल्या, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झालेली होती। काय नेमकं त्या त्यावेळी म्हणालेल्या होत्या आणि गणेश नाईक यांच्या संदर्भातल्या तक्रारीचा त्यांचा सूर नेमका काय होता, ऐकूया आपण ही प्रतिक्रिया। प्रत्येकाला का मंदाताईंनीच बोललं पाहिजे का? आता मी पक्षाला सांगितलेलं, आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याची मी गय करणार नाही। आता नक्की प्रकार आहे। आमदार निधी लावली, त्या कार्डावरती पहिलं नाव होतं शिंदे साहेबांचं, ते गायब झालं। दुसरं आलं की त्या 2 डायलिसिस मशीन मी सियासर फंडातून आणलेल्या वर्षभर पडून होत्या दुडकात, 10 वेळा फोन केलं, लावलं नाही। ते माताचं दूध, ते सुद्धा वर्ष झालं मी त्याच्या मागे लागले। तर मी केलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसं काय क्रेडिट घेऊ शकता? बरं घ्या, चला ते मी तुम्हाला देते, पण कमीत कमी तुम्ही आमदार निधी इथे लावता। आणि त्यावेळी मला काय बोलत होते, जे मी इथला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही। तुम्ही किती आम्हाला विचारता, तुम्ही किती आम्हाला विश्वासात घेता? प्रश्न हा आहे। महापालिका आली, महापौर आले, आम्ही मान्य केलं ना? आम्ही कधी बोलतो का? काय चाललंय महानगरपालिकेत? कुंपणच शेत खाते, त्या तिथे लक्ष जरा, एवढं राजकारण नावाचं विवाचं करण्यापेक्षा।